बातमी आहे। पाणी टंचाई संदर्भात सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। पाणी टंचाई असलेल्या भागात बांधकाम थांबवण्याची शक्यता आहे आणि असा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे। राज्यात केवळ 27% पाणी शिल्लक आहे, त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतंय। राज्यात केवळ 27% पाणी साठा शिल्लक आहे, त्यामुळे भीषण पाणी टंचाई संपूर्ण राज्यभरात बघायला मिळते। यामुळे आता बांधकाम थांबवण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचं कळतंय। संपूर्ण राज्यावर दुष्काळाचं सावट आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे, त्यामुळे राज्यात 3761 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। दुसरीकडे मराठवाड्यात टँकरच्या संख्येत या आठवड्यामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे। दुष्काळाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाडा पाणी टंचाईचा सामना करतोय। दिवसाआड 4 ते 5 टँकरची संख्या वाढते आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात जास्त 708 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 8 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। दुसरीकडे धरण प्रकल्पातलं पाणी संपण्याच्या मार्गावर आहे। मराठवाड्याला पुढचे 4 ते 5 आठवडे पाण्यासाठी खडतर असणार आहे। पुढे ग्राफिक्सच्या माध्यमातून टँकरची संख्या बघूयात। संभाजीनगरमध्ये 708 टँकर, जालन्यात 519, बीडमध्ये 433, धाराशिवमध्ये 146, ठाण्यात 47, सिंधुदुर्गमध्ये 50, नाशिकमध्ये 390, अहमदनगरमध्ये 336, जळगावमध्ये 108, पुण्यात 256, साताऱ्यात 202, सोलापूरमध्ये 207, बुलढाण्यात 67,